स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये। आपण आज खूप अशी पौष्टिक रेसिपी पाहणार आहे। हिवाळ्यामध्ये हाडांना वगैरे मजबूत करण्यासाठी ही रेसिपी उपयुक्त आहे। तर रेसिपी आहे शेवग्याची आणि वाटाण्याची मिक्स भाजी पाहणार आहे आपण। आणि त्यासाठी साहित्य लागणार आहे एक बारीक कापलेला कांदा, एक बारीक कापलेला टोमॅटो, खोबरं लसूण बारीक केलेला, अर्धा वाटी इतके वाटाणे, 250 ग्राम इतका शेवगा घ्यायचा आहे आणि कापलेली कोथिंबीर। चला तर सुरुवात करूया रेसिपीला वेळ न घालवता। सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवून तेल घालायचं आहे। त्यामध्ये 2 चमचे इतकं तेल घालून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची। मोहरी तडतडली की जिरे घालायचे आहे। शेवग्याच्या शेंगा ह्या खूप अशा गुणकारी आहेत, हाडांना आपले मजबूती देते शेवग्याची शेंगा आणि त्यामध्ये फायबर असल्यामुळे आपले वजन पण कमी होण्यास मदत होते, रक्त शुद्धीकरण पण करते शेंगा। खोबरं लसूण घालून घ्यायचं, गॅस कमी करायचा। कापलेला बारीक कांदा तो घालून घ्यायचा आहे। आता कांदा जेवढा बारीक कापता येईल तेवढा बारीक कापायचा आहे। लालसर असा कांदा होऊ द्यायचा। शेवग्याच्या शेंगा या पौष्टिकच असतात खाण्यासाठी। केसांचे पण आरोग्य सुधारते शेवग्याच्या शेंगाने। व्हिटॅमिन आणि कॅल्शियम खूप असते शेवग्याच्या शेंगामध्ये। आता कापलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं चांगलं। मीठ घालायचं म्हणजे मिठाने पटकन असं टोमॅटो परततात, कांदा टोमॅटो। आता मसाले घालायचे। बघू शकता तेल सुटलं आहे आपल्या कांदा आणि टोमॅटोला। त्यानंतर मसाले घालून घ्यायचे। धना पावडर 1 चमचा, कांदा लसूण चटणी 1 चमचा, अर्धा चमचा इतकं लाल तिखट घातलं आहे, हळद घालायची आणि परतून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे परतत असताना। एक वाटी इतकं पाणी घालायचं आणि शिजून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी। त्यानंतर आपल्याला वाटाणे आणि शेवग्याच्या शेंगा घालायच्या। वाटाणा आणि शेवग्याच्या शेंगाला 1 शिट्टी देऊन घ्यायची आहे कुकरमध्ये। बघू शकता तेल सुटलं आहे आता आपल्या मसाल्याला। आता शेवग्याच्या शेंगा आणि वाटाणा घालून घ्यायचं त्यामध्ये। कांदा आणि टोमॅटो चांगला शिजतो सुरुवातीला पाणी घालून घेतल्यानंतर। आता वाटाणे घालून घ्यायचे आणि शेंगा पण घालायच्या शेवग्याच्या। आता परतून घेऊन 2-3 मिनिटं परतून घ्यायचं चांगलं।
आणि आपल्या आवडीनुसार पाणी घालू शकता तुम्ही, कमी जास्त. आता पाणी घालून घ्यायचं. साधारण मी 1 ग्लास इतकं पाणी घातलं आहे. पाणी घातल्याच्या नंतर 5 मिनिटासाठी कमी गॅसवरती आपल्या शेंगा शिजून घ्यायच्या आहे. खळखळून अशा उकळ्या येऊ द्यायच्या. गॅस कमीच ठेवायचा. भाजीला उकळी आल्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची परत वरून. आता भाजी बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर भाजी आपली उकळी आलेली आहे भाजीला, आणि भाजी तयार झाली आहे आपली शेवग्याची शेंगा. तर भाजी आपली तयार झाली आहे शेवग्याची शेंगा आता एका वाटीमध्ये काढून घेऊ. बघू शकता खूप छान अशी तरी आलेली आहे शेंगांना. शेवग्याच्या शेंगाचं सूप पण बनवलं आहे, तो व्हिडिओ स्पेशल अपलोड केला आहे, तर तो पण तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि ही भाजी तुम्ही भातासोबत किंवा चपाती भाकरीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते चवीला. चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.